नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामध्ये 2105 पदांसाठीचा आकृतीबंध जो आहे ना तर तो तयार झालेला आहे आणि या विभागाची सध्या पुनर्रचना चालू आहे ना. आता हा जो GR जो आहे तो GR नेमकं काय सांगतो, 2105 पदं आहेत तर कुठली कुठली पदं आहेत, सदरील पदासाठी पगार काय असणार आहे, सदरील पदासाठी शिक्षण काय असणार आहे, ग्रुप ए ची किती पदं, ग्रुप बी ची किती, ग्रुप सी ची किती, ग्रुप डी ची किती आणि विशिष्ट पदासाठी जर आपल्याला टार्गेट करायचं असेल तर सोपं पद कोणतं आणि त्याच्यासाठी शिक्षण काय लागणार आहे, सगळी डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपली महालिपिक भरतीची ही जी बॅच आहे तर ही देखील आपली लॉन्च झालेली आहे. महाराष्ट्रामधील विद्यार्थी जे आहेत 3-4 वर्षातून एकदा येणाऱ्या भरतीच्या पाठीमागे जे आहे ना तर ते आपले टाईम, मनी, एनर्जी, एफर्ट जे आहे तर ते लावून जे आहे तर ते जसं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणजे तलाठी, नगर परिषद, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क या 3-4 वर्षानंतर येणाऱ्या भरत्या आहेत. पण लिपिक भरती अशी आहे की ती प्रत्येक वर्षी येत असते. प्रत्येक महिन्याला जरी म्हटलं तरी तुम्हाला कुठली ना कुठली जाहिरात 2026 मध्ये दिसणार आहे. अशामध्ये तुमच्या अपॉर्च्युनिटीज, एक्झाम देण्याच्या जेवढ्या अपॉर्च्युनिटीज वाढतील तेवढं तुमचं रिझल्ट येण्याचे चान्सेस देखील वाढणार आहे. बाकीच्या एक्झाममध्ये जसा कट ऑफ खूप हाय लागतो, टफ कॉम्पिटिशन असतं, तसं लिपिक भरतीमध्ये तेवढं टफ कॉम्पिटिशन नसतं. लिपिक भरतीमध्ये कट ऑफ तेवढा हाय नसतो. तुमचा जर अभ्यास चांगला असेल, अभ्यासक्रमाचा आवाकाही जास्त नसतो, अभ्यास चांगला असेल, टायपिंग टेस्ट चांगली असेल, तुम्ही झट मंगनी पट शादी लवकरात लवकर स्वस्तात दिवाळी करून आपलं प्रशासकीय पद वर्षभर जर तुम्ही अटेम्प्ट केले एक्झाम्स तर तुम्ही 7-8 ठिकाणी आरामशीर तुम्ही सिलेक्ट होऊ शकता, डिपेंड ऑन युअर अंडरस्टँडिंग लेवल. किंवा कमीत कमी एका ठिकाणी तरी आपल्याला पद जे आहे तर ते मिळायला पाहिजे. याच्यासाठी ही महालिपिक भरती बॅच जी आहे तर ती अप्रतिम आहे. ग्रॅज्युएशन टायपिंग पाहिजे, टायपिंगला तर ॲडमिशन करून घ्या. त्याच पद्धतीने आरोग्यसेवक भरती बॅच जी आहे 2026 साठी ती देखील आपली लॉन्च झालेली आहे. ज्यांचं 12वी सायन्स आहे, फक्त 12वी सायन्स जरी असलं तरी तुम्ही या बॅचसाठी अप्लाय करा. आरोग्यसेवक जे आहे आपलं आरोग्य विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, आदिवासी विभाग आहे, रेल्वे आहे, या सगळ्यामध्ये जे नंतर आरोग्यसेवकाच्या जम्बो भरती येणार, त्यामुळे तुम्ही कन्सिडर करू शकता. ॲप्लिकेशन आहे आपलं ई-स्वयं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, डाउनलोड करा. काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली 7066-155-355 वरती रीच आउट करू शकता. न आता माझ्या पाठीमागे हा एक GR आहे, दिव्यांग कल्याण विभागाचा हा GR आहे. पुनर्रचनेसंदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा जो GR आहे हा आहे 13 मार्च 2026चा. ठीक आहे ना. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघूया आपण. याची जी PDF आहे तर PDF कॉपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. बघा यामध्ये सांगितलेलं आहे की देशातील, ठीक आहे, देशातील दिव्यांग व्यक्तीशी संबंधित धोरणं, कायदे, योजना इतर अंमलबजावणी स्थानिक व न्यायिक अधिकाऱ्याकरता मंत्रालयाकडून केली जाते. जे देशातील असेल तर सेंटरचं पण आहे आणि राज्याचं पण आहे. दाखला यांनी या ठिकाणी देशाचा दिलेला आहे. सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय, सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय हे भारताचं आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्याचं कोणतं आहे, दिव्यांग कल्याण मंत्रालय. ठीक आहे, यांचं आहे. सरकारच्या अंतर्गत 2012 मध्ये दिव्यांग कल्याण सक्षमीकरण जे आहे ना तर त्याची स्थापना झालेली आहे. हे त्यांनी एक काय म्हणता येईल की अगोदरची थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि नंतर पहा आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की दिव्यांग विभाग जो आहे ना तर त्याचं काय केलेलं आहे की पुनर्रचना केलेली आहे, नाव देखील चेंज करण्यात आलेलं आहे. आता दिव्यांग कल्याण विभाग ऐवजी या विभागाला काय दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं म्हटलं जायला पाहिजे. अशी पुनर्रचना यंत्रणा जी आहे तर ते प्रस्तावित होतं आणि त्याचं अंमलबजावणीसाठी हा आलेला काय आहे GR आहे. ही झाली प्रस्तावना. आता नेमकं अधिकृत GR मध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे बघा. शासन निर्णय, दिव्यांग सक्षमीकरण विभाग जो आहे तर त्याचं असं नाव केलेलं आहे, दिव्यांग कल्याण विभागाची पुनर्रचना करून दिव्यांग सक्षमीकरण केलेलं आहे. आता याचा आयुक्त जे आहे तर ते देखील आहे. ठीक आहे, सक्षमीकरण आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण म्हणजे आता डिरेक्टरेट राहतील. म्हणजे शासनाकडून जी आलेली योजना आहे तर ती एका आयुक्तालय कार्यालयामार्फत म्हणजे प्रादेशिक कार्यालय जे आहे तर ते देखील येतील आणि अंमलबजावणी जी आहे तर ती ट्रान्सपरंटली होईल. म्हणजे विविध विभागामधील भरतीसाठी काय आहे की सुलभपणे दिव्यांग लोक जे आहेत तर त्यांना काय करायला पाहिजे की सुलभता व्हायला पाहिजे की त्यांना जास्त अगोदर फार कठीण पेच प्रसंग वगैरे याचे भरती वगैरे संदर्भात पण व्यवस्थित व्हायला पाहिजे हे त्यासाठी आलेलं आहे. न आता पुढे चालून यांनी काय सांगितलेलं आहे की या पदामध्ये, ठीक आहे, आकृतीबंध, ठीक आहे, या पदांची पुनर्रचना आणि आकृतीबंध, ठीक आहे, पदांची काय केलेलं आहे की नाव चेंज केलेलं आहे, पुनर्रचना केलेली आहे आणि आकृतीबंध केलेला आहे. यामध्ये बघा
दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या पुनर्रचनेअंती मंत्रालयातील विभागासाठी, मंत्रालयातील जो विभाग आहे कक्षा आहे त्यासाठी 67 पदे मंजूर आहेत. किती? 67 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 56 जी पदं आहेत ना, तर ती काय आहे? नियमित आहे. नियमित 56 पदं आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे 11 पदं आहे. ठीक आहे. उच्चस्तरीय सचिव समितीने दिव्यांग सक्षमीकरण, हा ठीक आहे, याची काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. नंतर मुंबई या क्षेत्रीय कार्यालयासाठी मान्यता दिलेली नियमित 1400 पदं. ठीक आहे. मुंबई या क्षेत्रीय कार्यालयासाठी किती दिलेले आहेत? 1402 पदं. ठीक आहे. आणि बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ 663, 636 अशी 2150 पदांचा सुधारित आकृतीबंध खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. तर मला एक गोष्ट कळत नाही आहे, हे सरकार एवढं त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विचारसरणीवर चालत आहे का, मुघलांच्या का कोणाच्या याच्यावरती? 636 पदं जी आहेत, 636 पदं डायरेक्टली ठेकेदाराच्या हाती पोरांचा सौदा करून मोकळे पण झाले. महाराष्ट्रातील लोकांना जर कळालं की आपण आपल्या पोरांना शिकवतो याच्यासाठी की आपली म्हातारपणाची काठी मजबूत असायला पाहिजे. आज आपले पोरं शिकले, पुढे गेले, काहीतरी सरकारी नोकरीचा वगैरे संधी मिळाली, झाले काही, तर आपलं म्हातारपणी आपल्याला दवाखान्याचं काही चिंता येणार नाही. आईबापाचं दुःख जे आहे तर ते कमी होईल. याच्यासाठी पोरांना पोटाला चिमटा देऊन आईबाप पोरांना शिकवतात. पण त्या आईबापाला जर आज कळालं की हे सरकार, हे आरामखोर सरकार आपल्या पोरांना कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली विकले जाते. सरकार म्हणते की हे पोरं तुमचे नाही, हे आमचे कत्तलखाने, हे पोरांना विकायसाठी. तसंच झाली ना गोष्ट. ठेकेदाराच्या हाती विकण्यासाठी पोरं आम्ही शिकवतोय का? हे तुम्ही आतापर्यंत एवढी स्पर्धा परीक्षेची तयारी केली, आयुष्यामध्ये एवढा अभ्यास केला, हे कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली गुलामीची मानसिकता आहे का? ही म्हणजे गुलामगिरीतच ढकलण्यासारखं नाही. परिशिष्ट अ मध्ये 1458 पदं दिलेले आहे. बाह्य यंत्रणेद्वारे 647 पदं, ही 636 आणि ती वरची 11, 201 नव्यानं पदं जे आहेत तर ते निर्माण केलेलं आहे. आणि याशी टोटल जी पदं आहेत तर ती नियमित भरायची आहे. आता यामध्ये पदं कोणकोणती आहेत, काय काय आहेत, याच्याविषयी एका स्पेशल व्हिडिओमध्ये घेतो मी. ठीक आहे. आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही, ठीक आहे, चला थोडंसं ओझरत्या नजरेने घेऊन टाकू. ठीक आहे. याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ घेतो मी. आता सुधारित आकृतीबंध, आता ही कोणती पदं आहे? ग्रुप ए ची, गट ए ची किती पदं आहेत? गट अ ची 75 पदं आहेत. ठीक आहे. गटाची काही UPSC मार्फत भरल्या जातील, काही MPSC मार्फत. ठीक आहे. मोस्ट ऑफ द पदं जी आहेत तर ती MPSC मार्फत भरल्या जातील. ठीक आहे. गट ब ची पहा, कक्षा अधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, लेखाधिकारी, उच्चाधिकारी, सहाय्यक कक्षा अधिकारी, सहाय्यक विधी वगैरे जे आहेत तर त्याशी 217 पदं आहे. मोस्ट ऑफ द जे पदं आहे तर त्याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन लागणार आहे. ठीक आहे. देन आता ग्रुप सी ची पदं जी आपल्यासाठी महत्त्वाची ठरतील तर ती पदं कोणती? कार्यालयीन अधीक्षक. ठीक आहे. सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण 309 पदं आहेत. ठीक आहे. वरिष्ठ लिपिक पहा 380 आहे. कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक पहा हे 439 पदं आहेत. हे 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 800 पदं जे आहेत तर ती वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकची आहे. टोटल जे आहे तर ती 1166 पदं आहे. वरची आणि खालची जर धरली गट अ ब आणि ही गट क ची तर किती? 1458 पदं आहे. ठीक आहे. देन आता पुढची जर ग्रुप डी ची बाह्य यंत्रणेद्वारे जे आहे तर ते घ्यायचे पाहूया. तर पहा इथं कोणकोणती दिलेली आहे. त्याला वाहन चालक याच्याचं काऊन मुळावर उठले काय माहिती. वाहन चालक पहा एकत्रित मानधन देणार आहे. आता काय मानधन देणार आहे का काय? 46 संख्या त्यांची. ठीक आहे. विधी अधिकारी 2, सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी, हे पहा बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे कोणते? MPW. आरोग्य सेवक 407 आहेत. किती? 407 आहे. कालांतरानंतर परमनंट होतील न होतील ते सांगता येणार नाही, पण 407 पदं जी आहेत तर ती या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. देन कोणत्या आहे? चीफ डिजिटल ऑफिसर, व्यवस्थापक, मॅनेजर, टेक्निकल सपोर्ट स्टाफ, इतर प्रिंटर. ठीक आहे. शिपाई, सफाई कारागीर अशी 647 पदं जी आहेत ना तर ही कोणती आहे? ही घेणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे. ठीक आहे ना. आता या पदासाठी बाकी दुसरं काय आहे का? हां, आता हे काही नवीन पदं जे आहेत ना तर ती देखील याच्यामध्ये ॲड केलेली आहे. उपायुक्त केलेलं आहे. सक्षमीकरण अधिकारी जे आहेत तर ते केलेलं आहे. याची 2 पदं, याची 6 पदं आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची 48 पदं आहे. दिव्यांग कल्याण अधिकारी जे आहेत तर त्यांची 144 पदं आहेत. अशी 201 पदं आहेत. जुन्या आकृतीबंधानुसार 396 होती, आता 201 पदं केलेली आहे.
ठीक आहे. म्हणजे जर समजा सक्षमीकरण विभागाची जर समजा जाहिरात आली तर हे 200 पदं देखील त्यामध्ये ॲड असणार आहे. म्हणजे टोटल जी 2105 पदं आहेत तर त्याच्यासाठी आता नेमकं जाहिरात कधी येऊ शकते हे देखील पाहण्यासारखं आहे. आकृतीबंध आल्यानंतर पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये कमीत कमी जाहिरात जी आहे तर ती अपेक्षित असते. ॲटलिस्ट मागची जी प्रोसेस पाहिली आपण, कुठली जाहिरात यायच्या अगोदर आकृतीबंध तयार असतो आणि नंतरच मग जाहिरात येते ना. आता ही वित्त विभागाकडून मान्यता कधी मिळते, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची घोषणा कधी होते ते देखील पाहण्याचं गरजेचं असेल. तिथून पुढे जाहिरात येईल. आणि यस, आता या पदासाठी नेमकं काय काय शिक्षण पाहिजे ते मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.